काही काळाची मुदत दिली गेली होती। आज ही प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आहे। 2-3 दिवसांमध्ये पूर्णतः यादी अंतिम प्रसिद्ध करावी लागेल। परंतु मी प्रभाग क्रमांक 4 चा रहिवासी असल्यामुळे माझ्या निदर्शनास असं आलं की माझ्या प्रभागामध्ये बल्कमध्ये 600 नावे हस्तांतरित करण्यासाठी दाखल केली गेली। दुसऱ्या प्रभागातले स्थलांतरित करण्यासाठी दाखल केली गेली। त्यावेळेला मला त्या प्रभागातला एक सुजाण मतदार म्हणून मला असं वाटलं की प्रभाग रचना जी होते ती लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे त्याचं विभाजन केलं जातं। त्या प्रभागामध्ये किती मतदार असावे मतदाराच्या संख्येप्रमाणे त्याचं विभाजन होतं। प्रभाग पूर्णतः आज 4 नंबर अनबॅलन्स होते, कारण 600 मतदार जर दुसऱ्या प्रभागातील शहरातील तुम्ही जर स्थलांतरित करत असाल तर ते नियमबाह्य आहे, ते चुकीचं आहे। ते अधिकार नगर परिषद प्रशासनाला नाहीत। राज्य निवडणूक आयोग 16 जुलै 2025 चं परिपत्रक आहे, त्यामध्ये जे निकष दिले गेलेले आहेत की मतदार यादी म्हणजे निवडणूक प्रक्रिया कशी पार पडावी, मतदार यादी कशी असावी या संदर्भातल्या निकषांचं त्याच्यामध्ये पालन केले गेलेलं नाही। आणि सध्या होत असलेली ही नगरपालिकेची निवडणूक 24 जून 2022 ला जे परिपत्र राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलं त्याच्या आधारे ही निवडणूक घ्यावी असा शासनाचा निवडणूक आयोगाचा निर्देश आहे। राज्य निवडणूक आयोगाने 24 जून 2022 रोजी त्या परिपत्रामध्ये स्पष्ट अशा पद्धतीने उल्लेख केलेला आहे कॉलम नंबर 3 ला की विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नमूद असलेले सेक्शनल ऍड्रेस हे बऱ्याचदा एकापेक्षा अधिक प्रभागामध्ये समाविष्ट असतात। त्यामुळे मतदार यादीचे विभाजन करताना स्थळपाहणी करून प्रभाग रचनेच्या नकाशानुसार सदर मतदार असलेले क्षेत्र ज्या प्रभागात समाविष्ट होते त्याच प्रभागात त्याचे नाव दर्शविणे आवश्यक आहे। असे करताना देखील जर एखाद्या मतदाराने त्याचे रहिवासी राहण्याचे ठिकाण बदलले असेल, राहण्याचे ठिकाण बदलले म्हणजे त्याचा ऍड्रेस चेंज होतो, ऍड्रेस चेंज झाला म्हणजे प्रभाग चेंज होतो, बदलले असेल मात्र विधानसभेच्या मतदार यादीमध्ये त्याच्या बदललेल्या पत्त्याची नोंद घेण्याकरिता अर्ज करून पत्ता बदललेला नसेल तर अशा मतदाराला नवीन पत्त्यानुसार समाविष्ट करता येणार नाहीत। हे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा 600 नावं माझ्या प्रभागामध्ये प्रशासनाने कसे स्थलांतरित करण्यासाठी अर्ज घेतले हा माझा पहिला। हा पूर्ण प्रोसेस चुकीचा आहे, कायद्याच्या निकषामध्ये कुठंच बसत नाही। आपण सुजाण पत्रकारात चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे आणि असा प्रकार आपण आपल्या जिल्ह्यामध्ये इतर नगरपालिकेमध्ये चौकशी करून घेऊ शकता। धाराशिव मध्ये म्हणजे उस्मानाबाद मध्ये सुद्धा असेच प्रकार होत असताना त्याच्या आधार कार्ड वरती किंवा पूर्वीचा त्याचा जो पत्ता आहे त्याच पत्त्यावरती नाव ठेवले गेलेले आहे। उदगीर मध्ये सुद्धा तिथंच नाव ठेवले गेलेले आहे। फक्त अपवाद वगळता औसा आपला अपवाद वगळता असा प्रकार चालू आहे। याच्यामध्ये कुणाचे काय हितसंबंध घुसलेत मला काही कळत नाही। शहरातला मतदार आहे तो प्रभाग 10 चा असेल, 11 चा असेल, 5 चा असेल, 6 चा असेल तो प्रभागामध्ये मतदान करणारच आहे ना। पण स्पेसिफिक औसा शहरामध्ये इतर 10 प्रभागामध्ये 600 नाव स्थलांतरित करण्यासाठी येत नाही आणि फक्त एकच 4 नंबर प्रभागामध्ये 600 मत एवढ्या बल्क मध्ये स्थलांतरित करण्यासाठी कशी आली, का आली? मला मिळालेल्या माहितीनुसार जे 600 अर्ज तिथं प्राप्त झाले ते 600 अर्ज खोटे आहेत। खोटे ह्या आधारे आहेत की त्या मतदारांनी बहुसंख्य मतदारांनी स्वतः अर्ज दिलेला नाही, त्यांच्या खोट्या सह्या तिथे निदर्शनास येतात। 16 जुलै 2025 चा जीआर सांगतो, त्या जीआर मध्ये अर्जदार हा स्वतः असला पाहिजे, त्याने स्वतः येऊन अर्ज दिला पाहिजे, तोही प्रोसेस झालेला नाही। त्याचबरोबर आता 22 डिसेंबर 2023 च्या शिधापत्रिका जी निघाली त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्पष्ट अशा पद्धतीने जर कोणी फॉर्म आले असतील तिथं सध्या निर्माण होत असेल तर त्यांना नोटीस काढा, नोटीसचं उत्तर घ्या आणि त्यानंतर नाव समाविष्ट करता येते ह्या परिपत्रकाप्रमाणे।
पण एकंदरीत पाहिलं असता मी जे आता तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाचा जो आदेश होता अध्यादेश वाचून दाखवला 24 जून 2022 चा, यामध्ये नगर परिषद प्रशासनाला आत्ताच्या घडीला नाव स्थलांतरित इकडचे तिकडं करण्याचा काहीही अधिकार नाही। याच्यानंतर कसलंही परिपत्र राज्य निवडणूक आयोगाचं निघालं नाही, त्यामुळे मी हा अपील टाकलाय। त्याची सत्यप्रत सगळ्याला तुम्हाला सर्वांना दिलेली आहे आणि माझी विनंती आहे की आपण याचा गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकाऱ्याशी चौकशी करून योग्य अशी बातमी बनवावी। माझ्या प्रभाग रचनेच्या नुसार जो त्याच्यावरती अन्याय होतोय तो प्रभाग अनबॅलन्स केला जातोय, 600 मतदार तिथं समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय, ते कायद्यानेही थांबेल। पण त्या संदर्भात आपलंही मला सहकार्य आणि आपणही त्या संदर्भात आवाज उठवावा हीच माझी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व विनंती। हे काय ठराविक लोक, ज्या लोकांना सत्ता भोगायची, ज्या लोकांना निवडणूक लढवायची, माझा आरोप कुणावर केला? माझा राजकारणाशी काही देणं घेणं नाही, माझा पुण्या राजकीय पक्षावरचा हा विषय नाही। माझा विषय आहे की माझ्या प्रभागातला मी मतदार आहे, माझ्या प्रभागामध्ये 600 नावं एकाच वेळी कसे येऊ शकतात आणि मतदार नाव आणू शकतो, काही ठराविकच लोक बल्कमध्ये दुसऱ्यांची नावं कशी आणतात? औसा नगर परिषदेमध्ये निवडणुकीत जे नाव वाढलेत किंवा कमी झालेत याबाबत आज आपण प्रेस घेतली, काय सांगा? औसा नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे, त्या अनुषंगाने मतदार यादीचे अंतिम प्रसिद्धी करण्यासाठी काम चालू आहे। मी प्रभाग क्रमांक 4 चा रहिवासी आहे। माझ्या प्रभागामध्ये जवळपास 600 नावं इतर प्रभागातील स्थलांतरित करण्यासाठी अर्ज आले, की ज्या वेळेला माझ्या निदर्शनास आलं म्हणून मी काल एक आक्षेप अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा माननीय तहसीलदार साहेब आणि निवडणूक नगर परिषद निवडणूक अधिकारी तथा मुख्य अधिकारी नगर परिषद यांना दाखल केलंय। ज्या पद्धतीने ते हे नाव समाविष्ट करून घेण्याचं कार्य करतात ते एकदम चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे। नगरपालिकेला सद्यस्थितीला नाव स्थलांतरित करण्याचा कसलाही अधिकार नाही। हा GR सांगतो, शासन निर्देशाप्रमाणे हा 24 जून 2022 राज्य निवडणूक आयोगाचं परिपत्र आहे। या परिपत्रामध्ये स्पष्ट क्लॉज नंबर 3 ला असा उल्लेख केलेला आहे की विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नमूद असलेले सेक्शनल ॲड्रेस हे बऱ्याचदा एकापेक्षा अधिक प्रभागामध्ये समाविष्ट असतात, परंतु त्यामुळे मतदार यादीचे विभाजन करताना स्थळ पाहणी करून प्रभाग रचनेच्या नकाशानुसार सदर मतदार असलेले क्षेत्र ज्या प्रभागात समाविष्ट होते त्याच प्रभागात त्याचे नाव दर्शवणे आवश्यक आहे। असे करताना देखील जर एखाद्या मतदाराने त्याचे राहण्याचे ठिकाण बदलले असेल म्हणजे त्याचा पत्ता बदलला असेल, बरोबर, मात्र विधानसभेच्या मतदार यादीमध्ये त्याच्या बदललेल्या पत्त्याची नोंद घेण्याकरिता अर्ज करून पत्ता बदललेला नसेल, म्हणजे त्याचा जर पत्ता बदलायचा असेल, त्याला या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जायचं असेल तर विधानसभेच्या मतदार यादीच्या वेळेला त्याने आपला पत्ता बदलून घेण्यासंदर्भात तिथं अर्ज द्यायला पाहिजे। निवडणूक विभाग तहसील कार्यालय औसा इथे नाव समाविष्ट करायला पाहिजे, तेव्हा त्याच्या पत्त्यानुसार समाविष्ट करता अर्ज करून पत्ता बदलला नसेल तर अशा मतदाराची नावे नवीन पत्त्यानुसार समाविष्ट करता येणार नाहीत। पेज क्रमांक 3 परिपत्र क्रमांक 24 जून 2022 आणि सध्याची नगरपालिका ही 2022च्या अध्यादेशाप्रमाणेच होत आहे, त्याच प्रभाग रचनेप्रमाणे होत आहे। म्हणून ह्याप्रमाणे हे जे आलेले माझ्या प्रभागातील सर्व अर्ज हे चुकीचे आहेत आणि त्यामध्ये बहुसंख्य अर्ज बल्कमध्ये दिले गेलेले आहेत। स्वतः मतदाराने सुद्धा त्यांचं अर्ज दाखल केलेला नाही बदलण्यासाठी, खोट्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत। त्यांना कायद्याप्रमाणे 16 जुलै 2025च्या राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्राप्रमाणे रिसेंटमधलं परिपत्रक आहे, त्यांना नोटीस देऊन लिखित स्वरूपात त्यांचं म्हणणं सादर करून घेऊनच पुढील प्रक्रियेला सामोरे जावं लागेल। पण मी आत्ताच तुम्हाला वाचून दाखवलेला अध्यादेश 24 जून 2022 प्रमाणे जर पाहिलं तर आता हा प्रोसेस स्थलांतरचा या कायद्या आधारे बसत नाही, म्हणून हे चुकीचं आहे। थांबवावे
मतदार आहेत ते माझ्या शहराचे, त्यांचा मतदानाचा हक्क कुणी हिरावून घेऊ शकत नाही. जे ज्या प्रभागात मतदार म्हणून होते त्यांना त्याच प्रभागात ठेवावे, हीच माझी प्रशासनाला या माध्यमातून विनंती राहील. आणि ह्या आदेशाचं सखोल पालन करणं हे शासनाची नैतिक जबाबदारी आहे. या संदर्भामध्ये मी या प्रेसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुख्याधिकारी नगर परिषद, सहनिवडणूक अधिकारी तथा निवडणूक अधिकारी म्हणजेच SDO, जिल्हा प्रशासकीय इमारत औसा आणि माननीय तहसीलदार साहेबांना हात जोडून विनंती करतो की कायद्याचं पालन करूनच आपण ही प्रक्रिया पूर्ण करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.